देवाला अनाथ झाल्याशिवाय देव जवळ घेत नाही. देवाशिवाय या जीवनाचा शेवट नाही, गोड नाही. फक्त शांत राहा 2 मिनिटं. पूर्वी काय व्हायचं, मुलीचं लग्न होताना हुंडा मागितला जायचा बरं का. पूर्वीच्या काळात मुलीचं लग्न होताना मुलीकडून खूप मोठा हुंडा घ्यायचे. आता काळ बदललाय. आता पोराचा बाप म्हणतो नारळावून येतो पण द्या. ऐका, पूर्वीचा काळ, एका गरीबाच्या मुलीचं लग्न ठरलं, हुंडाही मोठा ठरला, लग्न झालं. अर्धा हुंडा दिला होता पण अर्धा राहिला होता. पण अर्ध्या हुंड्यासाठी 5-6 महिने गेल्यानंतर मुलीला जाच होऊ लागला. रोज सासू बांधायची, तुझा बाप लबाडे, अर्धा हुंडा दिला नाही, खोटारडा आहे. त्या मुलीने सांगायचं, आई गरीब येतो माझे मायबाप, एकदा सकाळी चूल पेटली की संध्याकाळच्याला चूल पेटल का नाही भरवसा नसतो. गरीब येतो मायबाप, नका मागू त्यांना काय, आयुष्यभर नका देऊ सुनबाईचा दर्जा, तुमची दाशी म्हणून जगेल, पण माझ्या मायबापाला काही मागू नका, गरीब आहेत माझे मायबाप. काही दिवसांनी सासूने मारायला चालू केलं. सासू मारेल याच्यात काय नवले, ज्याच्याबरोबर 7 फेरे घेतले होते तो आयुष्याचा जोडीदार नवरा सुद्धा बदलला. तो सुद्धा त्या मुलीला रोज मारायचा. कधी देणार तुझा बाप हुंडा? मालक तुमच्या आधारावर सगळं सोडून आले हो, तुम्हीच मारल्यावर मी कोणाकडे पाहू? गरीब येतो माझे मायबाप, नाही देऊ शकत, आयुष्यभर मोलकरीन म्हणून काम करीन, पण माझ्या मायबापाला काही मागू नका, गरीब आहेत माझे मायबाप, गरीब आहे. ऐका ना. पण एक दिवस, काही दिवस गेल्यावर जोराची भांडणं झाली. मुलीला खांबाला बांधलं, सासूने अंगावर राखेल वतलं, नवऱ्याने गाडी लावली, धडा मुलगी पेटायला लागली. ऐका, जळणाऱ्या मुलीने आवाज दिला, वाचवा. आजूबाजूची लोक गोळा झाली, जळणाऱ्या मुलीला बाहेर घेतलं, पाणी टाकलं, विझवलं. मुलगी जळाली होती अर्धी. आता त्या जळालेल्या मुलीला कळालं, आता शेजारची लोक आली नसती तर माझा प्राण गेला असता. सैरा वैरा इकडे तिकडे पाहते, आज माझा जीव गेला असता. याचाच अर्थ आता हिथं माझं कोणी राहिलं नाही. पाहती या त्या गर्दीमध्ये कोण ओळखीचं दिसतंय का? माझ्या मायबापाला जो निरोप सांगेल. तेवढ्यात माहेरचा माणूस तिला दिसला, पळतच गेली, आपलं शरीर त्या माहेरच्या माणसाच्या पायावर टाकलं. दादा सांगा माझ्या मायबापाला, तुमची मुलगी जर तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर मला न्यायला या म्हणा. त्या मुलीला माहेरच्या माणसांनी उचललं, काळजी करू नकोस, आत्ता जातो, तुझ्या मायबापाला सांगतो, ते नक्की तुला न्यायला येतील. तो माहेरचा माणूस निरोप घेऊन जातो. त्यावेळी मुलगी मनामध्ये विचार करते, गेला असेल निरोप, ऐकला असेल माझ्या मायबापाने, आणि ऐकल्यावर ताबडतोब मला न्यायला येतील. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात, माझ्याही जीवनामध्ये एक सासू आहे, कल्पनेची सासू, तिचा भाऊ तची जाचो, त्रास झाला मला तिच्याकडून, म्हणून मी संतांजवळ, माहेरचा माणूस जसा त्या मुलीने निरोप दिला तसं माझ्या माहेरचा माणूस म्हणजे संत आहे, त्यांच्याजवळ मी निरोप दिलाय. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा, सांगा त्या देवाला की मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मला कोणी नाहीये, मला जवळ घ्या. जर त्या जळालेल्या मुलीचा निरोप माहेरच्या माणसाने मायबापाला सांगितला की तुमच्या मुलीला जाळलं होतं, कितीही गरीब मायबाप असू द्या, उभा राहतो बाप, सांगतो गरीब असलो म्हणून काय झालं, माझ्या लेकराला सांभाळायला मी समर्थ आहे. तसा पांडुरंग म्हणतो, अनाथ झालो ना आपण, त्याच्यावर भार टाकला ना तो आपला कैवार घेतो. का म्हणे, भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण,